कुठली गाठ कॅन्सरची आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या शरीरात दोन प्रकारच्या गाठी असतात. एक बिनाईन गाठ असते ज्याला बिनाईन ट्यूमर म्हणतात आणि एक असते मॅलिग्नंट ट्यूमर. तर ट्यूमर म्हणजे काय बेसिकली, तर ट्यूमर म्हणजे सामान्य पेशींची गुंतागुंतीतून झालेली असामान्य वाढ, त्याला आपण ट्यूमर म्हणतो. मग हा ट्यूमर जो आहे तो एकाच ठिकाणी आहे की तो इतरत्र पसरत आहे. हा ट्यूमर जो आहे याच्यामध्ये पसरण्याची क्षमता किती आहे याच्यावरून ठरतं की हा ट्यूमर बिनाईन आहे की हा ट्यूमर मॅलिग्नंट आहे. बिनाईन ट्यूमर्स हे वर्षानुवर्षे तुमच्या शरीरावर असू शकतात. एक्झाम्पल असतो की लायपोमा. आता तुम्ही बघितलात की शरीरावर कुठेतरी गाठी असतात ज्याला आपण फॅटच्या गाठी म्हणतो. फॅटच्या गाठी या लायपोमा म्हणजेच बिनाईन ट्यूमर्समध्ये कन्सिडर केल्या जातात. आणि त्याचं मॅलिग्नंट मध्ये रूपांतर होण्यासाठी अतिशय दुर्मिळ केसेस असतात, म्हणजे ऑलमोस्ट होतच नाहीत. तर अशा गाठींना आपण दुर्लक्षित करू शकतो. पण ज्या गाठी साईजमध्ये, आकारामध्ये, कलरमध्ये वाढत आहेत, त्या तुम्हाला त्रास देत आहेत, त्या ज्या गाठी त्यांच्या एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनमध्ये स्प्रेड होत आहेत, अशा गाठींचं आपण तपासणी करणं खूप गरजेचं आहे. मॅलिग्नन्सी म्हणजे काय बेसिकली, कॅन्सर म्हणजे काय की ज्या पेशी आपल्या शरीरात आहेत याची ॲबनॉर्मली त्या पेशींची ग्रोथ होते. ह्या ॲबनॉर्मली झालेल्या ग्रोथला आपण टिश्यू जो असतो त्याला आपण मॅलिग्नंट सेल्स म्हणतो. तर प्रामुख्यानं हे महत्त्वाचं आहे समजणं की ही गाठ कितपत धोकादायक आहे आणि ही गाठ कितपत सेफ आहे. तर धोकादायक असण्यासाठी मी जे लक्षणं सांगितले, ज्यात की त्याचा आकार असेल, त्याची साईज असेल, त्याचा कलर असेल, त्याची संख्या असेल, तर या गोष्टी लक्षात असणं महत्त्वाचं आहे.